हॅलो स्टुडंट, आज आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरमधले जी कन्सेप्ट आपली चालू आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन त्यातली पहिली एक्झरसाइज जी आहे एक्झरसाइज 1.1 ती बघत होतो. त्यातला एक क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे, क्वेश्चन नंबर 1. आता आपण पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 तो सॉल्व करणार आहोत. या क्वेश्चन सेम फॉर्ममध्ये आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स सेम फॉर्ममध्ये. फक्त फरक एवढा आहे की पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण फक्त अल्जेब्राइक फंक्शनचे डेरिव्हेटिव्स बघितले. आता दुसऱ्या फंक्शनमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री प्लस अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्री प्लस ऑर्डर जे फंक्शन्स आहेत त्या फॉर्ममध्ये ही एक्झरसाइज जी आहे त्यातला क्वेश्चन नंबर 2 हा डिवाइड झालेला आहे. यामध्ये ट्रिग्नोमेट्रीचे जे फॉर्म्युलेज आहेत, ट्रिग्नोमेट्री ऑफ फंक्शन हे जे फॉर्म्युलेज आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्यायचे. ते तुम्ही पाठच केलेले असतील, आता फक्त ते आपल्याला फंक्शनच्या फॉर्ममध्ये लिहून काढायचे. याच्यामध्ये हा जो पहिला क्वेश्चन आहे, फंक्शन एक दिलेला आहे कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा फॉर्ममध्ये. त्याला वाय सपोज करून घ्यायचं. जे फंक्शन आपल्याला गिवन असतं ते आपण वायने इंडिकेट करतो. सिमिलरली ही टर्म वायने इंडिकेट केली. ह्या टर्मला डिफरन्शिएट करायचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. बेसिक जो आपला फॉर्म्युला आहे तो परत एकदा डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ फंक्शन हा बेसिक फॉर्म्युला येईल. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. हा जो बेसिक फॉर्म्युला आहे त्याचा यूज करून हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. देयरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह सपोज करूया सुरुवातीला, मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ह्या फॉर्ममध्ये इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. आता ही व्हॅल्यू आहे तशी उतरून काढायची. फक्त ह्याच फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचा आहे. तेवढंच कॅल्क्युलेशन होईल. बाकीची टर्म ॲज इट इज लिहून काढायची इनटू. आता डायरेक्ट मी डेरिव्हेटिव्ह घेईल एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपला फॉर्म्युला आहे एक्स रेज टू एन, तोच फॉर्म्युला यूज करायचा. टर्म येईल 2x आणि ए स्क्वेअर ही टर्म आहे पुढची, प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे, व्हेरिएबल नसल्यामुळे तो कॉन्स्टंट सपोज केला जाईल आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, त्यामुळे ही टर्म 0 ने इंडिकेट होईल. याचा अर्थ आपल्याला आन्सर काय मिळालंय, डेरिव्हेटिव्हचं 2x फॉर्ममध्ये. हा जो 2x आहे तो आपण पुढे लिहून घेऊया आणि हेच आन्सर आपल्याला कम्प्लीट होऊन जाईल. सो मायनस 2x इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एकदम सिंपल वेनी आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला. एक फंक्शन आणि त्याच्यामध्ये दुसरं फंक्शन होतं जे कॉसचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याच्यामध्ये आतलं फंक्शन दिलं होतं ते अल्जेब्राइक फंक्शन होतं. यावेळी ही टर्म जी आहे ती आपण सिम्प्लिफाय केलेली आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. सो नेक्स्ट एक्झाम्पल, ट्रिग्नोमेट्रिक टर्म आणि लॉगॅरिथमचं कॉम्बिनेशन दिले. सो टर्म आहे लॉग ऑफ tan of x by 2. सो प्रॉब्लेममध्ये जी टर्म दिली आहे ती फंक्शन ओळखता आलं पाहिजे. पहिला लॉगॅरिथम फंक्शनचा फॉर्म आहे, त्याच्यामध्ये आतलं जे फंक्शन आहे ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, त्याच्यामधलं आतलं जे फंक्शन आहे ते परत एकदा अल्जेब्राइक फंक्शन आहे. जे लॉगचा सुरुवातीला फॉर्म्युला, नंतर टॅनचा फॉर्म्युला आणि नंतर अल्जेब्राइक फंक्शनचा जो फॉर्म्युला असेल तो 1 बाय 1 आपण बाय चेन रूल घेऊया. पहिल्यांदा ही टर्म डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्सनी. डेरिव्हेटिव्ह होईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आपला लॉगचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो लक्षात घ्यायचा. लॉगचा फॉर्म्युला आपला आहे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, व्हॅल्यू काय ते 1 बाय एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. या पद्धतीने ही टर्म जी येते त्याच वेळी आपल्याला हा प्रॉब्लेम आता सॉल्व करायचा आहे. सो लॉगचा फॉर्म्युला कन्सिडर होईल 1 अपॉन फंक्शन. सो फंक्शन इज tan ऑफ एक्स बाय 2 हे फंक्शन झालं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ, आता आपल्याला आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विच इज tan ऑफ एक्स बाय 2. आता फक्त टॅनचा जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म आहे तोच कन्सिडर होईल. पहिली टर्म आहे तशी उतरून काढायची
सो 1/tan(x/2) इंटू टॅनचा आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे टॅनचा फॉर्म्युला तो यूज करायचा. व्हॅल्यू काय येते सेक स्क्वेअर f(x) येते, पण इथे f(x) ची टर्म आहे x/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. परत आतलं जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो dy/dx ऑफ x/2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय होऊ शकते थोडीशी, तेवढी आपण ती टर्म सिम्प्लिफाय करूया. ह्या सेकला 1/कॉसच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं, किंवा ही जी टर्म आहे टॅनची ती आपल्याला लिहिता येते sin/कॉसच्या फॉर्ममध्ये. पण 1/tan म्हणजेच कॉटची व्हॅल्यू आहे, आणि कॉटची व्हॅल्यू आपण कशी लिहितो cos ऑफ x/2 अपॉन sin ऑफ x/2. हे थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं. 1/tan आहे, 1/tan असल्यामुळे ती कॉट सपोज होईल, आणि कॉटची व्हॅल्यू आपण लिहितो cos/sin. जो अँगल आहे तो आपण आहे तसाच लिहिला. इंटू ही जी टर्म आहे ती आपण व्हॅल्यू जी आहे ती कॉसच्या फॉर्ममध्ये लिहूया. रेसिप्रोकल ऑफ सेक इज cos ऑफ x/2. कॉस स्क्वेअर असल्यामुळे सेक स्क्वेअर असल्यामुळे इथे मी कॉसचा पण स्क्वेअर कन्सिडर केला. आता या केसमध्ये डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढच्या टर्मचा कॅल्क्युलेट करायचा आहे. या केसमध्ये 1/2 हा कॉन्स्टंट कोइफिशियंट आहे, आणि हा कोइफिशियंट डेरिव्हेटिव्ह साईनच्या बाहेर येईल. तो अगोदर लिहून काढायचा बाहेर. कोइफिशियंट असल्यामुळे तो डेरिव्हेटिव्ह साईनच्या बाहेर येईल. म्हणजे फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे आपल्याला एक्सचा, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपला आहे तो 1. ती टर्म इथे इंडिकेट केली. आता सिम्प्लिफिकेशन करा. हा स्क्वेअर जो आहे तो ह्या कॉसला एक कॅन्सल होईल, म्हणजे टर्म शिल्लक राहील. न्यूमरेटरला 1, डिनॉमिनेटरला sin x/2 इंटू कॉस एकच शिल्लक राहील x/2 इंटू हा जो 1/2 आहे तो पण इथे मल्टिप्लाय करूया. 1 ला 1 मल्टिप्लाय झाला की 1 येईल, आणि हा जो 2 आहे तो लिहिताना आपण इथे लिहूया, जेणेकरून आपल्याला फॉर्म्युला परत एकदा लक्षात येईल. आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला 2 sin θ इंटू cos θ असे टर्म जे आहे 2 sin θ इंटू cos θ, या टर्मची व्हॅल्यू आपण लिहितो sin 2θ. हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे, आणि हा पूर्ण टर्मची व्हॅल्यू आपल्याला मल्टिपलच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल, 2θच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहिता येईल. देअरफॉर लास्ट आन्सर dy/dx ऑफ 1 टर्म काय आहे sin 2 इंटू x/2. हा जो अँगल आहे तो x/2 आहे, त्यामुळे मी त्याला डबल अँगल करून घेतला. इथे जसं आपण लिहिलेलं आहे त्याच वेळी 2θ. या थिटाचा जो टर्म आहे ती x/2 असल्यामुळे हा 2 ला हा 2 कॅन्सल होईल. परत एकदा आपल्याला टर्म सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहिता येईल 1/sin x. आता 1/sin म्हणजेच टर्म आपल्याला परत एकदा रिराईट करता येईल, विच इज cosec x. हाच डेरिव्हेटिव्ह फायनल फॉर्ममध्ये आपल्याला मिळाला. ठीक आहे, लक्षात आलं. आपण काय काय केलं. पहिल्यांदा लॉगॅरिथमिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केला, आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, फंक्शनची जी डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आहे ती लिहिली, आणि परत एकदा आतला जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घेतला. हा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट जो आहे तो 1/2 ॲज इट इज घेतला, आणि फक्त एक्सचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म घेतला. अदर ही जी टर्म आहे ती थोडीशी सिम्प्लिफाय केलेली आहे. 1/tan म्हणजे कॉटच्या फॉर्ममध्ये कन्सिडर केलेलं आहे, त्याला रेसिप्रोकल फॉर्ममध्ये cos/sin या टर्ममध्ये ही टर्म आली. ही जी सेक स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती 1/cosec स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपण cos x च्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेली आहे. याला सिम्प्लिफाय केले. सो सिम्प्लिफिकेशनमध्ये स्क्वेअरला हा कॉस कॅन्सल होईल, टर्म राहील sin इंटू कॉस. अँगल सेम आहे x/2 x/2, आणि हा जो 2 आहे तो आपण मग इथे मल्टिप्लाय करून घेतला, की जेणेकरून आपल्याला 2θचा हा जो फॉर्म्युला आहे तो 2θचा फॉर्म्युला यूज करता आला. त्याच्यानुसार अँगल रिप्लेस करून घेतला. ही जी व्हॅल्यू आहे 2 ला 2 कॅन्सल होऊन फक्त sin x शिल्लक राहिलं. 1/sin x त्याचा रेसिप्रोकल फॉर्म आला cosec x. यावेळी आपण हे सिम्प्लिफिकेशन पूर्ण केलंय. आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया. याच एक्सरसाइज मधला एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या फॉर्ममध्ये टर्म आहे. व्हॅल्यू आहे √(e
e raised to 3x plus 2 plus 5. ही जी टर्म आहे ती आता आपल्याला सिम्प्लिफाय करायची आहे. पहिल्यांदा कुठले कुठले फंक्शन व्यवस्थित सिक्वेन्सली दिले आहेत हे ऑब्झर्व करून घ्यायचे. व्हॅल्यू सुरू होते रूटने, त्यामुळे पहिला फंक्शन आहे रूटचा म्हणजे अल्जेब्राइक फंक्शन. मग आतमध्ये जे फंक्शन आहे त्यातलं एक फंक्शन एक्सपोनेन्शियल आहे आणि दुसरं टर्म जी आहे ती कॉन्स्टंट फंक्शनची आहे. त्यामुळे जेव्हा आपण बेसिक फॉर्म्युला यूज करणार आहोत तेव्हा पहिली टर्म रूटचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा, नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो यूज करायचा. आता फॉर्म्युले पाठ असतील अशा आशेने मी ही जी टर्म आहे ती आपण आता डायरेक्ट सिम्प्लिफाय करूया. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आपला 1/2 स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन. फंक्शन मध्ये जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज लिहायची प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन मध्ये परत जी टर्म आहे ती लिहायची e raised to 3x plus 2 plus 5. यावेळी आपण रूटचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि नंतर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता ह्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये ही जी व्हॅल्यू आहे ती एक्सपोनेन्शियल आहे, म्हणजे पहिली टर्म एक्सपोनेन्शियल आहे आणि दुसरी टर्म कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑटोमॅटिकली 0 येईल. फक्त आपल्याला एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म आहे तो लक्षात घ्यायचा आहे. परत एक्सपोनेन्शियल मध्ये फंक्शनचा फॉर्म आहे, त्यामुळे याही टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला नंतर कन्सिडर करायचा आहे. दिस टर्म ॲज इट इज प्लस 5 इंटू एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करा. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो e raised to फंक्शन, सो फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन 3x plus 2 प्लस हा जो कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विच इज 0. हे पूर्ण एका ब्रॅकेटमध्ये कन्सिडर करायचं. प्लस मायनस साईन जेव्हा असते तेव्हा कंपल्सरी ब्रॅकेट टाकून घ्यायचं, म्हणजे टर्म चुकत नाही, आन्सर अगदी करेक्ट येतं. आणि सवयच ठेवायची ब्रॅकेट जेव्हा आपल्याला रिक्वायर्ड आहे त्यावेळेस कंपल्सरी ब्रॅकेट टाकून घ्यायचे, टर्म्स बरोबर येत राहतात. आता टर्म फक्त डेरिव्हेटिव्ह करायचं आपल्याला ह्या व्हॅल्यूचा. प्लस 0 आपण लिहिणार नाही, फक्त ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, बाकीच्या सगळ्या टर्म्स ॲज इट इज लिहून काढायच्या. 1/2 स्क्वेअर रूट ऑफ 3x plus 2 plus 5 into e raised to 3x plus 2 into डेरिव्हेटिव्ह आता 1 by 1 कॅल्क्युलेट करा. पहिल्या टर्मचा प्लस दुसऱ्या टर्मचा. यावेळी पहिल्या टर्ममध्ये 3 कोएफिशियंट आहे, सो कोएफिशियंट ॲज इट इज. एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट होईल. एक्सचा डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू येईल 1, त्यामुळे 3 न लिहिता मी फक्त ब्रॅकेट इथं आता कंप्लीट करेल. प्लस कॉन्स्टंट आहे 2 जर कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 0. त्यामुळे ही जी टर्म आहे त्याचा आन्सर फक्त आपल्याला मिळाला 3. आणि हेच फायनल आन्सर असेल, फक्त लिहिताना ते नीट लिहून घेऊया. हा जो 3 आहे आणि ही टर्म जी आहे ती इथे मल्टिप्लाय करून घेऊया. टर्म रिराईट होईल 3 e raised to 3x plus 2 upon 2 square root of this term as it is. आणि हेच फायनल आन्सर असेल आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. जे फंक्शन आपल्याला दिलं होतं त्याचा हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपला, डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम जो आहे तो आपला कंप्लीट झाला आहे. आपण करताना रूटचा डेरिव्हेटिव्ह अगोदर घेतला. रूटचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला 1/2 स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन. हा जो फॉर्म्युला आहे तो घेतला. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन कन्सिडर केला. या फंक्शनमध्ये एक कॉन्स्टंट एक एक्सपोनेन्शियल आहे. हा जो एक्सपोनेन्शियल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन कन्सिडर केला. तो फंक्शन जे दिलेला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर झाला. ह्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आली 3 आपली. बाकीच्या सगळ्या टर्म्स आपण आहे तशा लिहिल्या होत्या आणि जेव्हा डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झाला तेव्हा टर्म आपण रिराईट करून घेतली, व्यवस्थित लिहून काढली. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स अशी टर्म दिलेली आपल्याला. ह्या प्रॉब्लेममध्ये
ही जी टर्म आहे पहिले रूटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सो टोटल नंबर ऑफ फंक्शन्स किती दिलेले हे सुरुवातीला ऑब्झर्व करून घेऊया. सो रूटचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, नंतर टॅनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला जो आहे तो यूज करावा लागेल आणि परत एकदा रूटची टर्म आहे म्हणजेच परत एकदा रूटचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. सो 1 बाय 1 आपण हे जे कंपोजिट फंक्शन आहे ते स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. डिफरन्शिएट करून घ्यायचं फंक्शन विथ रिस्पेक्टिव्ह एक्सनी आणि आता डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कॅल्क्युलेट होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट. सो सेम फॉर्म्युला जो मगाशी अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये होता तोच रूटचा डेरिव्हेटिव्ह 2 स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन इज tan ऑफ रूट एक्स into derivative of function. So function is tan of root x. याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ही टर्म आहे तशीच लिहून काढायची. 2 स्क्वेअर रूट ऑफ tan ऑफ रूट एक्स इंटू आता टॅनचा डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म्युला आहे तो आपण आठवायचा आणि त्या पद्धतीने टर्म्स घ्यायची. सो टॅनचा फॉर्म्युला आहे आपला सेक स्क्वेअर ऑफ फंक्शन इज रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन रूट एक्सचा आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. ही टर्म आहे तशी राहील, ही पण टर्म आहे तशी राहील, फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला रूट एक्सचा कन्सिडर करायचा तेवढंच घ्यायचं. अदर सर्व टर्म्स आहे तशा लिहिताना फक्त ही टर्म मी इथे न्यूमरेटरच्या ठिकाणी लिहीन. ही टर्म सिम्प्लिफाय होणार नाही खालच्या टॅनला, कारण खालचा जो टॅन आहे तो रूटमध्ये आहे. आता त्याचं सिम्प्लिफिकेशन होणार नाही, हे आहे तशीच लिहून काढावी लागेल. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट इज 1/2 रूट एक्स. हे जे सिम्प्लिफिकेशन झालंय हा शेवटचा फॉर्म्युला होता, हे कम्प्लीट केले आपण. आता टर्म परत एकदा रिराईट करूया. रिराईट करताना हा 2 यांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि मल्टिप्लिकेशन येईल 4. ही टर्म रूटमध्ये, ही पण टर्म रूटमध्ये, त्यामुळे रूटच्या टर्मच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये ही टर्म आपल्याला लिहिता येईल. टर्म रिराईट करायची सेक स्क्वेअर रूट एक्स अपॉन 4 स्क्वेअर रूट ऑफ हा जो एक्स आहे रूटमधला तो मी इथे रूटला मल्टिप्लाय केला एक्स इंटू टॅन ऑफ रूट एक्स आणि हे जे फायनल आन्सर असेल ते आपलं डेरिव्हेटिव्हचा जे गिवन फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म अशा वेळी आपण कॅल्क्युलेट केला. सो फॉर्म्युल्यांवरच बेस आहे. फॉर्म्युले जर व्यवस्थित लक्षात आले आणि फॉर्म्युल्यानुसार जर टर्म्स व्यवस्थित ऑब्झर्व करता आल्या की कुठली व्हॅल्यू कशा पद्धतीने दिलेली आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कसा इंटरप्रेट करायचा आहे, कसा लक्षात घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने जर 1 बाय 1 आपण सॉल्व्ह करत गेलो तर अगदी सोपं आहे. पण जर तुम्हाला फॉर्म्युले पाठ नसतील ना तर मग सगळ्या गोष्टी तुमच्या अवघड बनतील. ट्रिग्नॉमेट्रीचे सुद्धा फॉर्म्युले व्यवस्थित पाठ पाहिजेत आणि डेरिव्हेटिव्हचे सुद्धा फॉर्म्युले व्यवस्थित पाठ पाहिजेत. जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पाठ असतील, तुम्ही सारखे त्याचं रिव्हिजन करत असाल आणि सारखं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेत असाल तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला काहीच अडचण येत नाही. कुठलाही प्रॉब्लेम घ्या, टेक्निकली सेम वेनी सॉल्व्ह करायचा आहे, त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही असा उचलला ना एक्झरसाइजमधला की तो सॉल्व्ह होणारच जर तुम्हाला त्यातली क्लिक लक्षात आली की टर्म्स कशा बघायच्या, टर्म्सच्या व्हॅल्यूज कशा इंटरप्रेट करून घ्यायच्या आणि त्याच्यानुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा. हे सगळे फॉर्म्युले रोज एकदा तरी लिहून काढायचे. हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स स्वतःहून सॉल्व्ह करायचे, लिहून काढायचे, हे लिहून सुद्धा काढायचे. माझ्या बरोबरीने सुद्धा तुम्ही लिहायचं आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला फॉर्म्युले माहिती असणं हे सर्वात बेसिक गरज आहे. हे जर फॉर्म्युले माहीत असेल तर ही टेक्निक आहे, फक्त ही टेक्निक आहे. हे कंपोजिट फंक्शन कसं सॉल्व्ह करायचं तर फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 घेत जायचं आहे आणि त्याचं जे सिम्प्लिफिकेशन आहे, काही प्रॉब्लेमचं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे पण काही प्रॉब्लेमचं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाही. जसं इथे सेक आणि हा टॅन आहे, मगाशी तो टॅन सुट्टा होता म्हणजे रूटमध्ये नव्हता म्हणून आपण त्याचं सिम्प्लिफिकेशन करू शकलो. इथे तो रूटमध्ये असल्यामुळे याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आपल्याला घेता येणार नाही. हे जे छोट्या टेक्निक्स असतात त्या लक्षात घ्यायच्या आणि त्याच्यानुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आज आपण इथेच थांबूया. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 जे अजून काही प्रॉब्लेम तुम्ही पण तुमच्याकडे पुस्तकं असतील
त्याचा वापर करा आणि प्रयत्न करा. सॉल्ट एक्झाम्पल कंपल्सरी बघा. सॉल्ट एक्झाम्पलमध्ये ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या ऑब्झर्व करून सॉल्व करायचा प्रयत्न करा. पहिल्यांदा फक्त बघा आणि नंतर त्या सॉल्व करायचा, न बघता सॉल्व करायचा प्रयत्न करा. यावेळी जर तुम्ही गेलात तर नक्की तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह जो चॅप्टर आहे पूर्ण तो ॲटोमॅटिक समजून जाईल. ही पहिली एक्झरसाइज आहे. नंतरच्या क्वेश्चन नंबर 2 मधल्या ज्या क्वेश्चन्स अजून राहिलेले आहेत ते आपण नंतर बघूया.